या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर मोठा गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अतहर नायकवडी यांच्यासाठी आमदार इद्रिस नायकवडी हे आपल्या बंगल्यात बसून मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिजित हारगे यांनी केला. या आरोपानंतर हारगे यांनी नायकवडी यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरासमोर धाव घेतली. यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. जोरदार वादावादी झाली असून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. परिस्थिती चिघळत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना बाजूला केले आणि तणाव निवळला. दरम्यान आमदार इद्रिस नायकवडी हे आपल्या पदाचा गैरवापर करत असून पोलीस व निवडणूक यंत्रणेचा दबाव वापरून मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप अभिजित हारगे यांनी केला. या संदर्भात आकाश कांबळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. मात्र 1.5 तास पोलीस न आल्याने आम्ही प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी गेलो असता नायकवडी समर्थकांनी व एका स्वयंघोषित युवा नेत्याने दमदाटी केल्याचा आरोपही हारगे यांनी केलाय. यावर प्रत्युत्तर देताना आमदार इद्रिस नायकवडी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमचा मतदारांशी थेट संपर्क असून आम्हाला पैसे वाटप करण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मतदार यादीतील घोळामुळे अनेक मतदार आपले नाव कोणत्या प्रभागात आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्याकडे येतात. त्यांना केवळ माहिती दिली जाते. मात्र विरोधी उमेदवारांनी आमच्या घरासमोर येऊन मुद्दामहून दमदाटी केल्याचा आरोप नायकवडी यांनी केला आहे.